एक वेळ करिया दुखावे Bye.
बहुदूरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे. मॉनिटर कमी कर मागचा आवाज वाढव. आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा. तुका म्हणे काया करीन पुरवंडी ओवाळून सांडी मस्तक हे प्रबल कमी करतो. शिट्टीने मानला गोड वाला पाहिजे. आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा. महायोग पीठे तटे भीमरथ्यां मरुकुंडलिकाय धातु मनीन्द्रेहि समागत्य तिष्ठन् तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा. अहो स्वामी तू केला देवा यावरी न करावा उभेर. एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे. आठवीन पाय हा माझा नवस रात्री दिवस पांडुरंगा. सुखात प्रसन्नता वेळी चिंतन रूपी सेवेसाठी बनवलेला अभंग आहे. जगद्गुरु जगतमान्य देवीचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महापुरुष तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला एक बरीच आहे. त्यांनी तो गोड अभंग मी तुम्हाला सर्वांना तुमच्या सभेसाठी घेतला आहे. या अभंगामध्ये
माझे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातलं एक छोटंसं दुःख कमी करा अशी पांडुरंग परमात्म्याला विनंती करतो. विठ्ठला अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हाला सर्व माझ्या प्रसन्न ठेवण्यापूर्वी थोडासा प्रहार द्यायचा. थोडासा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, आपल्या सर्व मंडळीला ज्ञान जरी असलं तरी सांगण्यासाठी पण मला खूप करून बोलवलंय. कैलासवासी आमचे पंजाबराव पाटील जवळगावकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा 25व्या पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. मी अनेक ठिकाणी कीर्तनाला गेलोय. दररोजचं 1 वर्ष श्राद्ध करावंच लागतं महाराज, बरोबर आहे. कोरोनाच्या नंतर एवढ्या पुण्यतिथ्यांचे कार्यक्रम वाढले, एवढे वर्ष श्राद्धाचे कार्यक्रम वाढले. कारण का, कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी लोकांना करता नाही आल्या, त्याच्यामुळे लोक वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं लोकांना जेव घालतात. पण खरं सांगू का महाराज, अनेक ठिकाणी मी कोणाच्या आईच्या पुण्यतिथीला गेलो, बरेचशा वेळेस वडिलाच्या पुण्यतिथीला गेलो, पण मला आनंद वाटतो एका भावाने आपल्या भावाची 25वी पुण्यस्मरण करावं हे माझ्या जीवनात पहिलं कीर्तन. आनंद द्या वाटतो. हे सर्व नियोजन पाहिल्यानंतर, कार्यक्रमाचा मंडप पाहिला, कार्यक्रमाची उपस्थिती पाहिली, सगळे गायक वादक सर्व मंडळी पाहिल्यानंतर अजून माझ्या डोळ्यावर माझा विश्वास बसत नाही की पुण्यतिथीचं कीर्तन चाललंय का आमच्या पंजाबरावांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त कीर्तन चाललंय हे मला सुद्धा कळत नाहीये. अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय तशी मला सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. लक्ष द्या माझ्या कीर्तनात. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायचे. लक्ष द्या कीर्तनाकडे. जाणं या निसर्गाचा नियम आहे, जाणं या प्रकृतीचा नियम आहे. जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचंय. कबीर महाराज किती गोड सांगतात, आया है सो जाएगा राजा रंगपति, कोई सिंहासन चढ़ा, कोई बंधा जंजीर. बऱ्याचशा ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर एक प्रश्न पडतो. भेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबीय आम्हाला सांगतात, दादा खूप काही कष्ट केले हो आमच्या आईने आमच्यासाठी. आमची आई आता खायचे दिवस आले, आम्हाला सोडून गेली. काही सांगतात वडील सोडून गेले, काही सांगतात पत्नी सोडून गेली, काही सांगतात मित्र सोडून गेले, काही सांगतात भाऊ सोडून गेला. इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा एक छोटासा प्रश्न आहे. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. का, जाण्यासाठीच हा मृत्यू लोक आहे. प्रत्येकाच्या जाण्याची तारीख वेगळी आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं आहे. पण जोही व्यक्ती या विश्वामध्ये जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचंय. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, ज्या जगाच्या मालकाने एवढी सुंदर सृष्टी निर्माण केली, त्या विश्व मालकाच्या बापाला सुद्धा या मृत्यू लोकांची यात्रा संपून जावं लागली. महाराज सांगतात, येत नाही मोरो आले Oh
आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, कीर्तनाकडे थोडं लक्ष द्या तुम्ही माझ्या. तुम्ही जेवढं माझ्याकडे लक्ष द्याल तेवढं मी लवकर सोडण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. जाणं तुमच्याही हातात नाहीये आणि जाणं माझ्याही हातात नाहीये. जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाहीये. कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार आहे मलाही माहित नाही. पण बसणारी मंडळी कसं जायचंय तुमच्याही हातात आहे, कसं जायचंय माझ्याही हातात आहे. बसणारी मंडळी मी हात जोडून विनंती करेन करेन तुम्हाला. अरे नांदेड जिल्हा तुमच्यासाठी रडा एवढं नका चांगलं जगू, पण कमीत कमी आपला हिमायत तालुका आपल्यासाठी रडला पाहिजे याची तर प्रत्येकाने तयारी केलीच पाहिजे. बरोबर आहे का? बरं, नटाका तालुका रडण्याने कमीत कमी आपलं गाव आपल्यासाठी रडलं पाहिजे एवढी तयारी केली पाहिजे. आता याच्यापेक्षा किती सबसिडी देऊ, मी काय करायची कॅबिनेट मंत्री नाहीये तुम्हाला सबसिडी द्यायला. नटाका गाव तुमच्यासाठी रडे ना, पण कमीत कमी तुमचे नातेवाईक तुमच्यासाठी रडले पाहिजे याची तर प्रत्येकाने तयारी केली पाहिजे. लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. अरे या महाराष्ट्रामध्ये असे काही माणसं आहे की ते मरू नये म्हणून लोक मृत्युंजयाचा मंत्र जप करतात महाराज. आणि या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहेत की ते मराव म्हणून लोक नवस करतात. लक्ष देऊन कीर्तन ऐकत माझं. जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे, फक्त जायचं कसं प्रत्येकाने ठरवून घ्या. मला आनंद वाटतो महाराज, 25 वर्ष झाले एवढ्या थाटामाटात जर आमच्या पंजाबरावांचा वाढदिवस आपला पुण्यतिथी महोत्सव होत असेल तर निश्चित त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती महाराज. आम्ही दररोज एका राजकारण्याच्या वाढदिवसाला दररोज आमच्या पाचीलाच पुजलेले राजकारणी मंडळी आम्हाला सोडून काही जात नाहीये. पण मी अनेक राजकारणी लोक बघितले, अनेक पदाधिकारी लोक बघितले, पण या कुटुंबाचं ज्यावेळेस मी ऐकलं, त्या कुटुंबाविषयी ज्यावेळेस मला काही मंडळींनी माहिती दिली, त्यावेळेस माझ्या एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली. या कुटुंबातल्या लोकांनी, मला असं वाटतं आमच्या माधवरावांचे वडील सुद्धा आमदार होते, त्यांच्या मातोश्री सुद्धा जिल्हा परिषद काय होत्या, अध्यक्ष होत्या. एवढे दिवस या लोकांनी राजकारण केलं, पण त्यांच्या राजकारणातला प्रामुख्याने एक हेतू मला असा सापडलाय की या लोकांनी 80% समाजसेवा केली आणि फक्त 20% राजकारण केले महाराज. 20% राजकारण केले. आणि त्या पंजाबरावांच्या पुण्यतिथी निमित्त तुम्हाला सर्व माय बापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. मला सर्वांना विनंती करायची, जीवन थोडं जगा गड्या, पण जीवन जगत असताना जीवनाचं एक सूत्र आहे, किती सुंदर आहे. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर, कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख समजतो त्याला माणूस म्हणा, दुसऱ्याचं सुख आपलं सुख समजतो त्याला माणूस म्हणा. म्हणून जाणं प्रत्येकाचं ठरलेलं. अरे इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला मला आव्हान करायचंय, का माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करतोय आपण, का आमच्या अहिल्याबाई होळकरांचा जन्मोत्सव साजरा करतो, का भगतसिंग, राजगुरू, झाशीची राणी लक्ष्मीबाई, धर्मवीर संभाजीराजांचा उत्सव साजरा करतो. याचं कारण या लोकांचा इतिहास तपासा, यातला कोणताच महात्मा 100 वर्ष जगलेला नाहीये. चांगल्या माणसाचं आयुष्य खूप कमी असतं महाराज. चांगल्या माणसाचं आयुष्य काय असतं. कोरोनामध्ये एक गोष्ट झाली, कोरोनामध्ये हजारो नाही लाखांना लोक मेले. प्रत्येक क्षेत्रातला मनुष्य गेला, राजकारणातला गेला, आध्यात्मिक क्षेत्रातला गेला, व्यावहारिक क्षेत्रातला गेला. पण कोरोनाने एक गोष्ट खूप चुकीची केली महाराज. तुम्ही म्हणसाल महाराज काय चुकीची केली. कोरोनानं ज्याला न्यायला पाहिजे होतं त्याला नाही नेलं. हा कोरोनावर माझा आरोप आहे. ज्यांना गाव खाल्लं त्याचा 25 कोरा सुसुला त्याला रेमडेसिवीरची गरज पडली नाही. ज्या बिचाऱ्याने समाजाची सेवा केली, गोरगरिबाची मदत केली, त्याला नुसतं सर्दी व्हायचं निमित्त झालं, खोकला व्हायचं निमित्त झालं, गेला तर परत आलाच. म्हणून सर्वांना माझी विनंती, जीवन थोडं जगा पण कसं जगा. महाराज सांगतात, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती.
सुंदर जगा. अगदी गोड अभंग मी तुम्हाला बाबांच्या सेवेसाठी घेतलाय. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्मा समोर उभे राहून आपल्या जीवनातलं एक छोटंसं दुःख कमी करा अशी विनंती करतात. पहिला तो प्रश्न असा आहे, जगद्गुरु तुकोबराय सारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये, जगद्गुरु तुकोबराय सारख्या साधूच्या जीवनामध्ये असं कोणतं दुःख आलं असावं की ते तुकोबरायला पांडुरंग परमात्मा समोर व्यक्त करण्याची वेळ आली. लक्ष देऊन ऐका. दुःखाच्या शास्त्रामध्ये 3 प्रकार आहेत. दारिद्र्याचं दुःख, पापाचं दुःख, गर्भवासाचं दुःख. हे 3 नसल कळले तर अजून 3 सांगतो. आध्यात्मिक दुःख, आदिभौतिक दुःख आणि आदिदैविक दुःख. एवढे दुःख सांगून तुम्हाला दुःख देण्याचा माझा मुळीच हेतू नाही. जसं जमल तसं सांगण्याचा आपण प्रयत्न करू. पहिलं जे दुःख आहे ते दारिद्र्याचं दुःख आहे. दारिद्र्याचं दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये कसं येऊ शकतं? अजिबात नाही. अरे या महाराष्ट्राचे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या महात्म्याचे शिष्य असतील त्या तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख अजिबात नाहीये. गाथ्यामध्ये एक अभंग वाचा. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आदित्व हा देव कुळ पूज्य, नये बोलो परी पाळिले वचन केली. याचा प्रश्न तुम्ही संती दुष्काळी आटीला द्रव्य नेला मानस काढणं अन्न करता मेली. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबराने स्वतःचा जीवनपट समाजासमोर ठेवला. लक्ष द्या कीर्तनाकर. अरे ज्या महात्म्याची पाटीलकी गेली तरी तो देवाला म्हणतो देवा बरं झालंय. ज्या महात्म्याची गावचा मान गेला तरी तो महात्मा म्हणतो देवा बरं झालंय. याच्या पुढे जाऊन सांगू, ज्या महात्म्याची बायको अन्न करता मेली तरी त्या महात्म्याने देवाकडे तक्रार केली नाही. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करता मेली. मग जगद्गुरु तुकोबराय सारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख शक्य नाही. ठीक आहे महाराज. पापाचं दुःख साधू संतांच्या जीवनामध्ये नसतं. महाराजांचं प्रमाण घ्या. झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी. हे प्रमाण कमी वाटत असेल तर दुसरं प्रमाण किती गोडे पहा. तुका म्हणे आम्ही साधू अशा जीवन अवस्थेला प्राप्त असतात की त्या ठिकाणी पापही नाहीये आणि पुण्य नाही. चौथी याची ठाई काही करण्याची नाही. मग ठीक आहे महाराज. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाहीये. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाही. 2 गर्भवासाचं दुःख सुद्धा तुम्हाला आणि मला आहे. काय सांगू गर्भीची यात्रा माझं भूगीता नारायणा मांस मळमूत्र जाणार तुझं क्षणोक्षणात हात असे. पण जगद्गुरु तुकोबराय जेवढे काही साधू संत मंडळी या महाराष्ट्रात होऊन गेले त्यांचं वर्णन करत असताना मला सांगतात की गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. आणि गर्भवासाचं दुःख जर साधू संतांच्या जीवनामध्ये असतं तर साधू संतांनी ही प्रतिज्ञाच केली नसती की हे नवी जन्म तुझी चरण सेवा साधावया. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख नाही. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाही. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही. मग तुकोबराय म्हणतात तरी कसं माझ्या जीवनात दुःख कमी कर. तुकोबराय देवाला सांगता देवा रात्रंदिवस तुझं चिंतन करतोय मी आणि चिंतन करून तुझ्या आणि माझ्या मधलं प्रेम वाढायचं तर दिवसेंदिवस तुझ्या आणि माझ्या मधला दुरावा वाढत चाललाय. आणि त्या दुरावा वाढण्याचं कारण फक्त जाळ आहे. काय जाळ आहे. पण ही जगद्गुरु तुकोबरायची धारणा आहे असं नाहीये. गवळणीच्या अंतकरणात ते सुद्धा हीच धारणा आहे. काही गवळणी देवाला सांगता देवा काय नाही केला मी तुझ्यासाठी. निळोबर एका गवळणीमध्ये किती गोड वर्णन करतात पहा. याचे लागी
अष्टांगाती योग याच लागी योग